गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. बघा आपण काल लाईन आणि प्लेन स्टार्ट केला होता. ओके, लाईन आणि प्लेन आपण स्टार्ट केलेला आहे काल. तर काल बघितले इक्वेशन्स ऑफ लाईन वेक्टर फॉर्म मध्ये, कार्टेशियन फॉर्म मध्ये. ठीक आहे ना. इक्वेशन ऑफ अ लाईन बघितलं, वेक्टर फॉर्म मध्ये हे कोऑर्डिनेट्स आहेत. ठीक आहे, तर वेक्टर इक्वेशन बघितलं लाईनचं, वेक्टर फॉर्म मध्ये, कार्टेशियन फॉर्म मध्ये. त्यानंतर वेगवेगळ्या कंडिशन्सला वेक्टर इक्वेशन का कार्टेशियन, पासिंग थ्रू टू पॉइंट्स किंवा पासिंग थ्रू पॉइंट अँड पॅरलल टू गिव्हन वेक्टर. ओके, तर अशा वेगवेगळ्याला आपण लाईन्सचं बघितलं. आता आपल्याला प्लेन्सचं बघायचं. ओके, आवाज येतोय का सर्वांना? क्लिअर आवाज येत असेल तर सांगा. व्हॉइस येतोय ना क्लिअर? ठीक आहे, बघा. तर हे आपण काल बघितलेले, आज आपण प्लेन साठी बघूया. तर बघा, काल बघितलं आपण इक्वेशन ऑफ अ प्लेन, जस्ट स्टार्ट केलं होतं आपण प्लेन मध्ये. तर इक्वेशन ऑफ अ प्लेन काय असतं? इक्वेशन ऑफ अ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. ओके, नॉर्मल फॉर्म मध्ये आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. मग एन कॅप काय असतो? एन कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग नॉर्मल. ओके, नॉर्मल वरती काय असणार आहे? युनिट वेक्टर अलॉंग नॉर्मल. अँड पी इज द डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम ओरिजिन. पी काय आहे? डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम ओरिजिन. पी हा डिस्टन्स आहे प्लेनचा ओरिजिन पासून. आणि एन कॅप काय आहे? युनिट वेक्टर अलॉंग नॉर्मल. नॉर्मलच्या दिशेमध्ये काय असणार आहे? तो युनिट वेक्टर असणार आहे. ओके, आर बार म्हणजे आर काय असतो? तो वेक्टर इक्वेशन मध्ये हा पॅरामीटर असतो. त्याच्यानंतर बघा कार्टेशियन फॉर्म. ओके, तर बघा कार्टेशियन फॉर्म काय असतो? इफ एल एम एन आर डिरेक्शन कोसाइन्स ऑफ नॉर्मल. ओके, एलिमेंट जर तुम्हाला डिरेक्शन कोसाइन्स दिलेले असतील नॉर्मलचे, नॉर्मल टू ए प्लेन, अँड पी इज द लेंथ ऑफ नॉर्मल फ्रॉम ओरिजिन, then the equation of the plane is lx plus my plus nz is equals to p. आता हा जो इक्वेशन असणार आहे आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी आणि कार्टेशियन फॉर्म, हे दोघं एकमेकाला आता एकच कंडिशन्स आहेत. फक्त हा वेक्टर फॉर्म मध्ये आहे, हा कार्टेशियन फॉर्म मध्ये. ओके, पी डिस्टन्स आहे, दोघांचं इज इक्वल्स टू पी आहे. आर बार डॉट एन कॅप, या दोघांचा जर डॉट प्रोडक्ट घेतला तो पण असाच येणार आहे, एलएक्स प्लस एम वाय प्लस एनझेड या फॉर्म मध्ये. ओके, तो फक्त वेक्टरच्या फॉर्म मध्ये असेल, हा कार्टेशियन फॉर्म मध्ये असेल. बघा एल एम एन हे काय आहेत? डिरेक्शन कोसाइन्स. कशाचे? नॉर्मलचे. जर तुम्हाला डिरेक्शन कोसाइन्स दिलेले असतील, ओके, म्हणजे एल एम एन मला काय दिले? डिरेक्शन कोसाइन्स. एल एम एन कशाचे? नॉर्मलचे डिरेक्शन कोसाइन्स दिलेले आहेत. तर मग मी काय फाइंड करू शकतो त्याच्यावरून? इक्वेशन ऑफ कार्टेशियन फॉर्म मधील इक्वेशन ऑफ अ प्लेन. ठीक आहे ना, प्लेनचं इक्वेशन बघतोय आपण. तर इक्वेशन ऑफ अ प्लेन आपण फाइंड करू शकतो. काय आहे? एल एक्स प्लस एम वाय, एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल्स टू पी. आता पी आहे डिस्टन्स. ओके, प्लेनचं डिस्टन्स कशापासून? पी इज द डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आहे प्लेनचं. ओके, पी बघा डिस्टन्स आहे, पी इज इक्वल्स टू ओरिजिन असं नाहीये. ओके, तर नेक्स्ट बघा, तर हे लक्षात ठेवा, हा आहे वेक्टर फॉर्म आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी आणि एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल्स टू पी. हा आहे तुमचा कार्टेशियन फॉर्म. ओके, एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल्स टू पी इज द कार्टेशियन फॉर्म. त्याच्यानंतर बघा हा झाला बी. नेक्स्ट बघा सी. एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल्स टू 0 रिप्रेझेंट्स अ इक्वेशन ऑफ अ प्लेन वेअर ए बी सी आर डिरेक्शन रेशियोज ऑफ अ नॉर्मल टू द प्लेन. ओके, आता बघा जर एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड असं जर असेल, एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल्स टू 0, हे काय आहे? इक्वेशन ऑफ अ प्लेन. हे इक्वेशन ऑफ अ प्लेन आहे वेअर एबीसी काय आहेत? डिरेक्शन रेशियोज ऑफ नॉर्मल टू द प्लेन. ओके, तर एबीसी काय असणार आहेत तुमचे? डिरेक्शन रेशियोज. बघा इथे एलिमेंट दिलेत ना. ठीक आहे, एलिमेंटच्या जागीच फक्त आपण काय घेतला? डिरेक्शन रेशियोज. तो पी इकडे घेतला म्हणजे डी या फॉर्म मध्ये. हा आहे एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल्स टू 0. इक्वेशन ऑफ अ प्लेन वेअर एबीसी आर डिरेक्शन रेशियोज. नेक्स्ट बघा आता कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन. ओके, तर बघा
काय सांगतंय, कोऑर्डिनेट्स कशाचे, फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन आर LP MP NP. Okay, where L, M, N are direction cosines and P is the distance of a plane from origin. Okay, आता बघा डिरेक्ट काय सांगितले, कोऑर्डिनेट्स ऑफ द फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन म्हणजे काय, समजा असा एखादा इथे प्लेन आहे. ओके, आपण समजा हा प्लेन आहे, यस, आणि इथे समजा ओरिजिन आहे तुमचा O. इथून आपण याच्यावरती काय टाकतोय, परपेंडिक्युलर, बरोबर. समजा आपण असा इथे प्लेन वरती परपेंडिक्युलर टाकला. यस, लक्षात येतं ना, हा प्लेन म्हणजे समजतं ना, प्लेन समजतो का, यस, असा प्लेन आहे. यस, प्लेन म्हणजे काय, थोडक्यात समजा एखादा पेपर घ्या, समजा एक A4 साईजचा पेपर आहे आणि तो मी असा पकडलेला आहे. यस, जस्ट मोमेंट. येस सर, ओके, ठीक आहे, समजतंय म्हणताय. तर बघा, प्लेन म्हणजे काही नाहीये, जस्ट एक समजा आपला पेपर आहे, आपण असा पकडलेला आहे तो साईडला, बरोबर. तर त्याच्यावरती आपण परपेंडिक्युलर टाकतोय ओरिजिन पासून, मग तो कुठे येईल, मिडलला येईल, इकडे तिकडे, प्लेन पूर्ण असणार आहे, बरोबर. मग प्लेन वरती आपण परपेंडिक्युलर टाकला, तर हा जो पॉइंट असणार आहे जिथे परपेंडिक्युलर येईल, ओके, हा पॉइंट जस्ट, ओके, हा इथे, हा जो आपण दाखवला इथे परपेंडिक्युलर. बरं, आता समजा इथं ओरिजिन आहे, तर इथे परपेंडिक्युलर टाकता येईल याच पॉइंटला, इकडच्या पॉइंटला इथे टाकता येईल का परपेंडिक्युलर, इथे या पॉइंट पासून नाही टाकता येणार, बरोबर. हा जर ओरिजिन असेल तर इथून असा समजा याला परपेंडिक्युलर म्हणू का आपण, हा काहीतरी अँगल करतोय इथे, बरोबर, म्हणजे हा परपेंडिक्युलर नाही. लक्षात येते तुमच्या, येस, समजतंय का आता हे, जस्ट मोमेंट. हो सर. ओके, तर बघा, ठीक आहे, थांबा. तर आला असला, ओके, मग हा समजा जो पॉइंट आहे याला काय म्हणतो आपण, फूट ऑफ द परपेंडिक्युलर, ठीक आहे ना, फूट ऑफ द परपेंडिक्युलर. यस, याला काय म्हणणार, फूट ऑफ द परपेंडिक्युलर. तर हा आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा, कोऑर्डिनेट्स, त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे, तर काय आहे, LP MP NP, जे LP इंटू MP NP, ठीक आहे. तर P म्हणजे काय आहे, डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स P, डिस्टन्स ऑफ ए, ओके, बघा, डिस्टन्स कशाचं, ओरिजिन पासूनचं प्लेनचं डिस्टन्स. ओके, वेअर P इज द डिस्टन्स ऑफ अ प्लेन फ्रॉम ओरिजिन. ओके, हा ओरिजिन आहे, तर इथून प्लेनचं डिस्टन्स P. ओके, आणि LMN काय असणार आहेत, LMN आर डिरेक्शन कोसाइन्स. ओके, तर L, M, N काय असणार आहेत, डिरेक्शन कोसाइन्स. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू अ गिवन वेक्टर. ओके, तर बघा आता इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट. ओके, ते एका म्हणजे गिवन पॉइंट दिलेला असेल प्लेन वरचा आणि परपेंडिक्युलर टू गिवन वेक्टर असणार आहे. ओके, म्हणजे समजा असा एखादा वेक्टर आहे जो की परपेंडिक्युलर आहे, तर हीच कंडिशन घ्या, इथं ओरिजिन फक्त आपण रिमूव्ह करूया. तर एखादा समजा प्लेन आहे आणि त्याला आपण असा परपेंडिक्युलर हा वेक्टर आहे, बरोबर. हा वेक्टर आहे, जस्ट समजा हा वेक्टर आहे, या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. तर मग इक्वेशन ऑफ अ प्लेन इन वेक्टर फॉर्म. ओके, द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. ओके, जसंच वेक्टर इक्वेशन म्हणतो, ओके, लक्षात घ्या, जसंच आपण वेक्टर इक्वेशन म्हणतोय ना, आणि गिवन पॉइंट आहे, तर त्या पॉइंटचा काय घ्यायचा आपल्याला, पोझिशन वेक्टर. ओके, त्या पॉइंटचा काय असणार आहे, पोझिशन वेक्टर. तर पोझिशन वेक्टर काय घेतलाय, ए बार. ओके, पोझिशन वेक्टर काय झाला तुमचा, ए बार असणार आहे. जस्ट त्याला आपण रिमूव्ह करूया. तर बघा, जसं मी सांगतोय की समजा वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू गिवन पॉइंट, पण गिवन पॉइंट मध्ये आपण वेक्टर फॉर्म बघतोय ना, तर गिवन पॉइंटचा आपण काय घेणार, पोझिशन वेक्टर. ओके, पॉइंटचा पोझिशन वेक्टर तो काय घेतला, ए बार. ओके, अँड नॉर्मल टू ए वेक्टर इज एन बार. नॉर्मल काय आहे, एन बार. नॉर्मल टू ए वेक्टर, नॉर्मल वेक्टर टू प्लेन. ओके, नॉर्मल टू वेक्टर एन बार इज, नॉर्मल टू वेक्टर एन बार म्हणजे काय, तो प्लेन त्या वेक्टरला नॉर्मल आहे. ओके, किंवा तो जो वेक्टर आहे परपेंडिक्युलर टू प्लेन किंवा नॉर्मल. ओके, नॉर्मल मध्ये आणि परपेंडिक्युलर एकच असतं.
तर बघा and normal to a vector n bar is r bar minus a bar, बघा r bar minus a bar dot n cap is equals to 0. Okay, r bar minus a bar dot n cap is equals to, sorry, n bar is equals to 0 or r bar dot n bar is equals to a bar dot n bar. तर बघा आर बार जसं आपण कार्टेशियन फॉर्म मध्ये एक्स वाय झेड हे काय असतं आपले व्हेरिएबल्स असतात, बरोबर, व्हेरिएबल्स. तसं वेक्टर फॉर्म मध्ये आर बार असतो, पॅरामीटर असतो तिथला. ओके, वेक्टर फॉर्म मध्ये काय असणार आहे तुमचा आर बार. तर हा आर बार आपल्याला फाइंड करायचा असतो. समजा वेक्टर इक्वेशन फाइंड करायचे याचा आर बार इज इक्वल टू काहीतरी फाइंड करायचं. ओके, किंवा तो आर बार आपण एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के पण घेणार. ओके, त्या फॉर्म मध्ये आपल्याला फाइंड करायचं असतं, कारण हे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे असतील. तर बघा वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू गिवन पॉइंट, म्हणजे त्याचा पोझिशन वेक्टर झाला ए बार अँड नॉर्मल टू ए वेक्टर एन बार. ओके, म्हणजे मला समजा असं दिलं की एक पोझिशन एक गिवन पॉइंट दिला ज्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे आणि नॉर्मल वेक्टर दिला एन बार. तर इक्वेशन ऑफ अ प्लेन काय असणार आहे, आर बार मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. ठीक आहे, किंवा आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. ओके, तर हे पण लक्षात ठेवू शकता बघा, आर बार डॉट एन बार, ठीक आहे, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. तर हे लक्षात ठेवा बघा, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. ए बार आणि एन बार काय, ए बार काय आहे पोझिशन वेक्टर आणि एन बार काय आहे नॉर्मल वेक्टर. ओके, तर बघा हे लक्षात ठेवा, किंवा आर बार मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे हा काही नाही, हा जस्ट समजा इकडे घेतला तर काय होईल, आर बार डॉट एन बार मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. इथून डॉट एन बार कॉमन काढला तर आर बार मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. ओके, तर लक्षात ठेवा, आर बार मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. ओके, काय आहे इक्वेशन ऑफ अ प्लेन given position vector, given point from, okay, equation of a plane passing through a given point whose position vector is a bar, yes, whose position vector is a bar and normal to a vector n bar. Okay, r bar dot n bar is equals to a bar dot n bar or r bar minus a bar dot n bar is equals to 0. नेक्स्ट बघा आता आहे कार्टेशियन फॉर्म. तर कार्टेशियन फॉर्म मध्ये काय असणार आहे गिवन, हा आर बार बघा, कार्टेशियन फॉर्म मध्ये आर बार काय घेतो, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, एन बार आहे ए आय प्लस बी जे प्लस सी के अँड ए बार गिवन पोझिशन वेक्टर. ओके, म्हणजे एखादा गिवन पॉइंट त्याचा पोझिशन वेक्टर एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. देन द इक्वेशन ऑफ अ प्लेन इज, ओके, इक्वेशन ऑफ अ प्लेन काय होणार आहे बघा, ए इंटू एक्स मायनस एक्स वन, ए इंटू एक्स मायनस एक्स वन. इथे बघा हा ए बार काय एक्स वन वाय वन झेड वन, ठीक आहे ना, एक्स वन आय वाय वन जे प्लस झेड वन के. आर बार काय असणार आहे एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. ठीक आहे ना, आर बार तिकडे वेक्टर इक्वेशन मध्ये काय असतो म्हणजे व्हेरिएबल्स टाइप पॅरामीटर असतो, तर इकडे आपले एक्स वाय झेड काय असणार आहेत व्हेरिएबल्स. मग एन काय, एन बार म्हणजे त्याचे डिरेक्शन रेशिओच्या फॉर्म मध्ये. ओके, ए बार दिला एक्स वन आय प्लस वाय वन जे प्लस झेड वन के. ओके, एक्स ए बार असा का दिला, कारण तो गिवन पॉइंट आहे, एक्स वन वाय वन झेड वन हा गिवन पॉइंट आहे आपल्याकडे, बरोबर, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे. ओके, मग देन द इक्वेशन ऑफ प्लेन इज ए इंटू एक्स मायनस एक्स वन प्लस बी इंटू वाय मायनस वाय वन प्लस सी इंटू झेड मायनस झेड वन इज इक्वल टू 0. ओके, जस्ट इथे सबस्टिट्यूट केलेले बघा. ओके, अजून इथे समजत नसेल ना तर हे आर बार याच्यावरून करा. ठीक आहे, आर बार मायनस ए बार डॉट एन कॅप. समजा मी असं केलं, आर बार मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. आर बार बघा काय आहे, आर बार, आर बार काय एक्स आय वाय जे, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के मायनस ए बार काय आहे, ए बार बघा, ए बार काय आहे एक्स वन आय प्लस वाय वन जे प्लस झेड वन के. ओके, तर मग यांना आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर काय भेटणार आहे, एक्स मायनस एक्स वन आय, या दोघांना सबस्ट्रॅक्ट केलं तर काय भेटेल, एक्स मायनस एक्स वन आय प्लस वाय मायनस वाय वन जे प्लस झेड मायनस झेड वन के, बरोबर. आणि यांना डॉट प्रोडक्ट असणार आहे, कशासोबत डॉट असणार आहे,
यस डॉट कशासोबत आहे एन बार काय असणार बघा ए बार प्लस सॉरी ए आय प्लस बीजे प्लस सी के इज इक्वल टू 0 आहे. मग आता डॉट प्रोडक्ट बघा कसा असतो डॉट प्रोडक्ट मध्ये आय डॉट आय जे डॉट जे इक्वल्स टू करा आणि के डॉट के काय असतो 1 बाकीचे सर्व काय असतात 0 म्हणजे जर डॉट प्रोडक्ट मध्ये दोघं सारखे सारखे असतील तरच 1 येतं बाकीचे 0 असतात. ओके तर मग बघा मग त्याच्यानुसार जर केलं तर काय भेटेल आपल्याला हा x मायनस x1 इंटू ए ओके हा येतो ए इंटू एक्स मायनस x1 प्लस बी इंटू वाय मायनस y1 ठीक आहे ना या दोघांचं होईल बी इंटू वाय मायनस y1 हा के चा जर केला झेड इंटू झेड मायनस 1 इंटू के असणार आहे बरोबर आहे ना तर बघा ते त्याच्यानुसार येणार आहे यस लक्षात आला नेक्स्ट बघा सी आहे डॉट प्रोडक्ट दोन लक्षात हा आय आहे हा आहे बरोबर या दोघांचं घेतलं तर काय राहणार आहे ए इंटू एक्स मायनस x1 जेचा प्रोडक्ट घेतला काय होणार आहे वाय मायनस y1 आणि त्याचा कोइफिशियंट इकडचा बी प्लस के इंटू झेड मायनस z1 इज इक्वल टू 0 यस आपल्याला हेच इक्वेशन ऑब्टेन झाले ओके नेक्स्ट बघा इफ द डिरेक्शन कोसाइन्स आर एलिमेंट देन द इक्वेशन ऑफ अ प्लेन इज जस्ट एबीसी च्या जागी एल एम एन रिप्लेस करायचे ठीक आहे जर डिरेक्शन कोसाइन्स दिले असतील तर ते डिरेक्शन रेशिओच्या जागी आपण देऊ शकतो ओके नेक्स्ट बघा कारण एलिमेंट जे डिरेक्शन कोसाइन्स आहेत हे पण एक काय आहेत DRS आहेत ओके म्हणजे डिरेक्शन रेशिओज आहेत नेक्स्ट बघा इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट अँड parallel to a non parallel to two non-parallel non-zero vectors okay बघा इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट ओके गिवन पॉइंट दिलेला आहे मला बरोबर आता ही जी हेडलाईन आहे याच्या अंडर आता याच्यामध्ये काय बघा वेक्टर फॉर्म आहे कार्टेशियन फॉर्म आहे बरोबर आता पहिले जे आपण बघितले हे जे इक्वेशन हे कशाचे होते काय दिलं होतं कंडिशन यस याची कंडिशन काय होती इक्वेशन ऑफ अ प्लेन इन नॉर्मल फॉर्म होता पहिल्यांदा बरोबर त्याच्यानंतर याच्यामध्ये नॉर्मल मध्ये बघितलं नेक्स्ट इथं काय होतं इक्वेशन ऑफ अ प्लेन ओके इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू गिवन वेक्टर कंडिशन्स बघा पासिंग थ्रू गिवन पॉइंट दिलाय पण परपेंडिक्युलर टू गिवन वेक्टर यस इथे काय होता डायरेक्टली इक्वेशन ऑफ अ प्लेन इन नॉर्मल फॉर्म होता ओके त्याच्यानंतर आता बघा इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू गिवन पॉइंट आहे पण अँड दुसरी कंडिशन काय आहे अँड पॅरलल टू टू नॉन पॅरलल नॉन झिरो वेक्टर्स ओके पॅरलल आहे कशाला टू नॉन पॅरलल नॉन झिरो वेक्टर्सला यस कशाला पॅरलल आहे टू नॉन पॅरलल नॉन झिरो वेक्टर्स ओके मग वेक्टर फॉर्म बघा द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट द ए इंटू ए बार असं जर लिहिलंय ए इन ब्रॅकेट ए बार याचा अर्थ काय पॉइंट ए आहे त्याचा पोझिशन वेक्टर काय आहे ए बार यस असं जर लिहिलं याचा अर्थ काय असणार आहे पॉइंट ए इन ब्रॅकेट ए बार म्हणजे पोझिशन वेक्टर काय आहे ए बार अँड पॅरलल टू नॉन झिरो वेक्टर्स बी बार अँड सी बार देन इज ओके बघा वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट ए इन ब्रॅकेट ए बार म्हणजे त्याचा पोझिशन वेक्टर माहिती parallel to two non-zero vectors b bar and c bar is r bar dot b bar cross c bar r bar dot b bar cross c bar yes is equals to a bar dot b bar cross c bar okay बघा r bar dot a bar cross sorry r bar dot b bar cross c bar is equals to a bar dot b bar cross c bar आता इथे बघा हा जो b bar cross c bar दिलाय यालाच बघा इथे काय दिले बॉक्स प्रोडक्ट हा दिला बॉक्स प्रोडक्ट असतो ओके तुम्हाला बॉक्स प्रोडक्ट ठीक आहे वेक्टर मध्ये असेल शिकलेला असेल तुम्ही यस बॉक्स प्रोडक्ट शिकलाय का स्किप झालेला आहे तो पोर्शन वेक्टर मधून आय थिंक स्किप झालेला असेल ठीक आहे तर बघा तर हा बॉक्स प्रॉडक्ट असतो आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजे आर बार बी बार सी बार बघा ए बार बी बार सी बार म्हणजे काय ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार याला म्हणतो आपण बॉक्स प्रॉडक्ट तर बघा आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार अजून पण लक्षात कसं ठेवणार आपण बघा आर बार डॉट काय बघितलं होतं पहिल्यांदा इथे आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार त्या एन बारच्या जागी काय लिहिलंय फक्त बी बार क्रॉस सी बार केला यस की जे दोन काय आहेत नॉन झिरो वेक्टर्स आहेत ज्यांना आपला जो वेक्टर आहे
म्हणजे आपला जो प्लेन आहे त्यांना कसा आहे, नॉन झिरो वेक्टर्सला पॅरलल आहे. दोघेही नॉन झिरो वेक्टर्स आहेत, नॉन पॅरलल, त्यांना वेक्टर पॅरलल आहे. ओके, नेक्स्ट बघा आता कार्टेशियन फॉर्म. ओके, कार्टेशियन फॉर्म मध्ये बघा एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. आता हे कॉमन असणार आहे. आता तुम्हाला कार्टेशियन फॉर्म म्हटलं की डायरेक्टली काय घेणार, आर बारला एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. ओके, ए बार इज इक्वल्स टू काय घेणार, एक्स आय एक्स वन ए बार. आता ए बार म्हणजे लक्षात ठेवा नेहमी हा काय असणार आहे, पोझिशन वेक्टर. ओके, गिव्हन पॉइंटचा. ठीक आहे, मग तो गिव्हन पॉइंट कसा दाखवतो आपण, x1 y1 z1 अशाने, बरोबर. याचा पोझिशन वेक्टर x1 y1 z1 जर हा पॉइंट आहे तर पोझिशन वेक्टर असतो x1 i प्लस z1 j प्लस सॉरी y1 j प्लस z1 k. ओके, यांना कॅप टाकायची म्हणजे हे युनिट वेक्टर्स असतात i j k. यस, इथे दिलेले बघा ए बार, आणि हा बी बार दिलाय, हा सी बार दिलेला आहे. ओके, आता देन बी बार आणि सी बार काय आहेत, आता वरती सांगितलं बी बार आणि सी बार काय आहेत, नॉन झिरो वेक्टर्स आहेत, नॉन पॅरलल. टू नॉन पॅरलल नॉन झिरो वेक्टर्स आहेत, पण पॅरलल कशाला आहेत, आपल्या प्लेनला. ओके, देन द इक्वेशन ऑफ प्लेन इज, आता काय आर बार मायनस ए बार बी बार आणि सी बार इज इक्वल टू झिरो, बॉक्स प्रॉडक्ट आहे. ओके, हा काय इक्वेशन ऑफ प्लेन काय सांगितले, आर बार मायनस ए बार बी बार आणि सी बार याचा बॉक्स प्रॉडक्ट इज इक्वल टू झिरो असणार. ओके, म्हणजेच काय, दॅट इज, ते लक्षात ठेवा, हे जाऊ द्या. काय लक्षात ठेवणार, डिटर्मिनंट ऑफ एक्स मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1, आणि इथे काय असणार आहे, b1 b2 b3 यस c1 c2 c3 यस इज इक्वल टू झिरो. ओके, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ एक्स मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 पहिली रो, दुसऱ्या रो मध्ये b1 b2 b3 आणि तिसऱ्या रो मध्ये c1 c2 c3. ओके, आता हे लक्षात घ्या, b1 b2 b3 म्हणजे काय, बी बारचे कोइफिशियंट आय जे के चे, c1 c2 c3 म्हणजे काय, सी बारचे, म्हणजे हे जे दोन तुम्हाला वेक्टर्स दिलेले आहेत. ओके, हे काय आहेत, तुम्हाला नॉन पॅरलल नॉन झिरो वेक्टर्स दिलेले आहेत. यांचे दोघांचे कोइफिशियंट दोन रो मध्ये, पहिल्या रो मध्ये काय आहे, आर बार मायनस ए बार. ओके, हा बघा आर बार मायनस ए बार म्हणजे एक्स मायनस x1 i y मायनस y1 j z मायनस z1 k. ओके, तर त्याचे कोइफिशियंट म्हणजे आय जे के चे इज इक्वल टू झिरो करायचे. ओके, तर कार्टेशियन फॉर्म कोणत्या कंडिशन मध्ये, की काय दिले, एक गिवन पॉइंट दिलाय, त्याचा पोझिशन वेक्टर दिलेला आहे, आणि पॅरलल टू टू नॉन पॅरलल नॉन झिरो वेक्टर्स. ओके, आता कार्टेशियन फॉर्म मध्ये जसंच येतो आपण, आपल्याला काय भेटतात, कोऑर्डिनेट्स x1 y1 z1 त्या पोझिशन वेक्टरचे. ओके, म्हणजे ए चे कोऑर्डिनेट्स भेटतात. यस, हा जो ए दिला इथं, ओके, हा जो ए आहे इथे बघा, ए इन ब्रॅकेट, जस्ट मोमेंट. ओके, x1 i प्लस y1 j प्लस z1 k. लक्षात घ्या, हा पोझिशन वेक्टर आहे, गिवन पॉइंट. बघा नेहमी आपण गिवन पॉइंट जर कन्सिडर करायचा असेल तर तो काय करतो, x1 y1. ठीक आहे, इथे फक्त ऍड करतोय z1. नेक्स्ट आहे बघा पॅरामेट्रिक फॉर्म, जस्ट त्याला आपण रफ करून घेऊया. तर बघा पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ प्लेन इज आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा बी बार प्लस म्यू सी बार. ओके, आता हा पॅरामेट्रिक फॉर्म आहे कशाचा, याचाच, ह्याच कंडिशनचा. बी बार आणि सी बार काय आहेत, बी बार सी बार नॉन झिरो वेक्टर्स पॅरलल टू. ठीक आहे, हे नॉन झिरो आहेत आणि नॉन पॅरलल आहेत. ओके, एकमेकाला पॅरलल आहेत का, नाही, परंतु पॅरलल टू काय आहेत, पॅरलल टू प्लेन, गिवन प्लेन. ओके, तर आपल्या प्लेनला कशा असणार ते पॅरलल, तर पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये असणारे आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा बी बार प्लस म्यू सी बार. ओके, आणि ए बार काय असणार आहे, गिवन पॉइंट. ए बार काय असणार आहे, गिवन पॉइंटचा पोझिशन वेक्टर. ओके, पोझिशन वेक्टर. ठीक आहे, पोझिशन वेक्टर ऑफ ए गिवन पॉइंट ए बार. यस, तर ए बार प्लस लॅमडा बी बार प्लस म्यू सी बार हा काय झाला तुमचा पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये इक्वेशन ऑफ अ प्लेन. ओके, नेक्स्ट बघा आता इक्वेशन ऑफ अ प्लेन जे संपत आलेलं, थोडासा पार्ट राहिला आता बघा शेवटचं. इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू, ओके, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. थ्री नॉन कोलिनियर म्हणजे काय, समजा असे असतील एकाच लाईनवरचे तीन पॉइंट, त्याला काय म्हणणार आपण, कोलिनियर. नॉन कोलिनियर म्हणजे कसे असतील, असे असतील. ओके, म्हणजे ते एका रेषेवरती नसणार आहे. ओके,
3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असेच असणार आहेत. ओके, हीच कंडिशन येणार आहे. कुठेही घ्या दुसरा पॉइंट, ठीक आहे ना. पॉइंट जर दुसरा कुठेही घेतला तर म्हणजे दोन तर एका लाईन मध्ये येणार आहे. नॉन कोलिनियर याचा अर्थ काय, ते दोघं एका लाईन वरती आहेत, ठीक आहे. एक तर अशी राहतील किंवा इकडे एक लाईन असेल, तर नॉन कोलिनियर आहेत पॉइंट्स, तर एका रेषेवरती नाहीये. 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. ओके, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ओके, मग अशा आपल्याला पॉइंटचं काय करायचंय, इक्वेशन ऑफ अ प्लेन फाइंड करायचं जर आपल्याला 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स दिलेले असतील. मग वेक्टर फॉर्म मध्ये, आता प्रत्येक कंडिशनला बघा वेक्टर फॉर्म आहे, कार्टेशियन फॉर्म आहे, बरोबर. मग द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. आता बघा 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स वेक्टर इक्वेशन मध्ये बघतोय, समजा ए इन ब्रॅकेट ए बार, याचा अर्थ काय, पॉइंट ए आहे त्याचा पोझिशन वेक्टर ए बार, पी विथ पोझिशन वेक्टर बी बार, सी विथ पोझिशन वेक्टर सी बार. हे काय आहेत, 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. आलं लक्षात. मग आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार, ठीक आहे ना. आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार, ठीक आहे ना. ए बी बार क्रॉस ए सी बार. तर लक्षात घ्या बघा, ए बार बी बार सी बार हे काय आहे, गिव्हन पॉइंट. आता हे जे काय झालं, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स, याचा अर्थ काय, मला 3 म्हणजे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स दिलेले असतील आणि मला विचारलं असेल वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन फाइंड करा. तर ए इन ब्रॅकेट ए बार असेल, बी इन ब्रॅकेट बी बार, सी इन ब्रॅकेट सी बार. याचा अर्थ काय, त्यांचे काय आहेत, ते पोझिशन वेक्टर्स आहेत. ओके, ते काय आहेत, त्यांचे पोझिशन वेक्टर. मग आर बार इज इक्वल्स म्हणजे इक्वेशन काय झालं, आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार, वेअर ए बी बार बघा, ए बी बार काय आहे, बी बार मायनस ए बार, ए सी बार मायनस ए बार. ओके, दॅट इज आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. यस, जे आपण फाइंड केलं होतं वरती बघा, आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू काय असतं, आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. यस, आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. तर तिथे फक्त एन बार काय घेतलं आपण, बी बार मायनस ए बार, ते पण केलेले बघा, बरोबर. विच इज इक्वल्स टू सी बार मायनस ए बार. ओके, म्हणजे हे याच फॉर्म मध्ये आहे. हा म्हणजे हाच फॉर्म आहे, फक्त याला काय लिहिले आपण, वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलेले, कारण तिथे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. ओके, नेक्स्ट बघा, आता हीच कंडिशन वापरायची, पॉइंट्स दिलेले पण काय, कार्टेशियन फॉर्म मध्ये. ओके, मग कार्टेशियन फॉर्म मध्ये कसे पॉइंट्स दिलेले असतील, कार्टेशियन फॉर्म मध्ये ए इन ब्रॅकेट x1 y1 z1, x2 y2 z2 आणि x3 y3 z3 काय, 3 पॉइंट्स आहेत. B3 नॉन कोलिनियर पॉइंट्स, then the equation of a plane containing A, B, C is. ओके, आता कार्टेशियन मध्ये बघा, जर वेक्टर मध्ये तुम्हाला दिलाय गिव्हन पॉइंट, याचा अर्थ काय दिलेला असेल, पॉइंटचा पोझिशन वेक्टर. ओके, पोझिशन वेक्टर वेक्टर फॉर्म मध्ये. कार्टेशियन मध्ये बघा, कार्टेशियन मध्ये काय असतं, कोऑर्डिनेट्स असतात, कोऑर्डिनेट्स. यस, तर पॉइंटचे काय दिलेले असतात, कोऑर्डिनेट दिलेले असतात, x1 y1 z1 या टाइप मध्ये कोऑर्डिनेट्स दिलेले असतात, बरोबर. 3 पॉइंट्स आहेत, x1 y1 z1, x2 y2 z2, x3 y3 z3. ओके, हा जनरल फॉर्म आहे. जेव्हा तुम्हाला इक्वेशन विचारलेलं असेल तर काहीतरी व्हॅल्यूज दिलेले असतील, बरोबर. मग त्याचं बघा इक्वेशन काय आहे कार्टेशियन फॉर्म मध्ये, डिटर्मिनंट ऑफ x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1. मग आता दुसऱ्या रो मध्ये x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. तिसऱ्यामध्ये काय असणार आहे, x3 मायनस x1 सॉरी x3 मायनस x1 y3 मायनस y1 आणि y z3 मायनस z1, ठीक आहे, इज इक्वल्स टू 0. हा झाला तुमचा ओके कार्टेशियन फॉर्म. यस, याला काय म्हणणार आपण, कार्टेशियन फॉर्म. जस्ट मोमेंट, थोडीशी सिस्टीम हँग झालेली दिसते. ओके, तर ठीक आहे बघा, वेट सिस्टीम थोडीशी हँग झालेली दिसते आपल्याला. एक काम करा, आपण मीटिंग एंड करू, परत जॉईन करा. थोडस सिस्टीम हँग झालेली. टायमिंग बघा किती, एक अर्धा तास झालाय का, ठीक आहे. मीटिंग एंड करूया आणि मग परत रिस्टार्ट करता येईल, कारण आता लिहिता नाही येणार, थोडीशी हँग झालेली सिस्टीम. ओके, जस्ट 5 मिनिटांनी जॉईन करा.
ओके ओके ठीक आहे, सॉल्व्ह झालेलं आहे. आहात का तुम्ही जॉईंट आहात का सर्वजण? आहे, दिसताय? हो सर. ओके ठीक आहे ठीक आहे. थोडस सिस्टीम मध्ये हँग झाली होती. ठीक आहे, झालेला आहे सॉल्व्ह प्रॉब्लेम. तर बघा, जस्ट रफ करून घेऊया आपण. जस्ट हे काही नाहीये, तुम्हाला मेन आता एवढे किचकट लक्षात ठेवायची गरज नाही. समजा प्लेन मध्ये आलो ना, तर आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता तुम्ही वेक्टर चॅप्टर शिकलेला आहे बरोबर आहे ना बोर्डला, तर हे तुम्हाला माहिती ना सगळं, म्हणजे डॉट प्रॉडक्ट काय असतो, क्रॉस प्रॉडक्ट काय असतो. ओके, तर ते लक्षात घ्या. आता आपण कार्टेशियन फॉर्म बघितला. ठीक आहे, कार्टेशियन काहीच नाही, जस्ट काय करायचं आपल्याला, कार्टेशियन फॉर्म मध्ये त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा इक्वल टू 0 आणि लक्षात ठेवायला सिंपल आहे. पहिली रो काय होती, आता याच्या अगोदरचा बघा आपण कार्टेशियन फॉर्म बघितला होता, काय होता, एक्स मायनस x1 वाय मायनस y1 झेड मायनस z1. इथे पण तेच आहे बरोबर, इथे पण सेम आहे, एक्स मायनस x1 वाय मायनस y1 झेड मायनस z1. सेकंड बघा b1 b2 b3 काय होते, इथे काय दिले त्याचे एलिमेंट, म्हणजे DRS दिले होते, डिरेक्शन रेशो. तर आपल्याकडे काय आहेत कॉर्डिनेट्स, मग x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. थर्ड रो मध्ये असणार आहे x3 मायनस x1 y3 मायनस y1 आणि z3 मायनस z1. ओके, नेक्स्ट बघा, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. ओके, आता नेक्स्ट आहे इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. ओके, बघा आपल्याला इक्वेशन ऑफ अ प्लेन फाइंड करायचंय, पण वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये, की जर पोझिशन वेक्टर दिला असेल, नॉर्मल दिला असेल, 3 नॉन कोलिनियर पॉईंट दिले असतील, ओके, किंवा एखाद्या ओरिजिन पासून त्याचा डिस्टन्स p दिलेलं आहे आणि नॉर्मल वेक्टर दिलेला आहे, तर अशा वेगवेगळ्या कंडिशन्सला आपल्याला इक्वेशन ऑफ अ प्लेन फाइंड करायचं असतं. ओके, आता बघा, आता काय कंडिशन आहे, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू, यस, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू, ओके, बघा, इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. ओके, जसं लाईनचं इंटरसेक्शन असतं बघा, कसं असतं लाईनचं इंटरसेक्शन. ठीक आहे, या दोन लाईन्स आहेत, एकमेकाला इंटरसेक्ट केलं. ओके, प्लेनचं इंटरसेक्शन कसं असणार आहे, समजा असा एखादा प्लेन आहे. ठीक आहे, आपण थोडा प्लेन वाटेल असं ड्रॉ करूया त्याला. तर समजा एखादा प्लेन आहे, ठीक आहे, थोडासा, ठीक आहे, समजा हा एक प्लेन आहे, यस, आणि दुसरा एखादा प्लेन घेऊया, कन्सिडर करा तो प्लेन आहे असं. ओके, तर दुसरा आपण समजा असा इकडे एक प्लेन घेऊ. ओके, तर या दोघांचं इंटरसेक्शन, बरोबर आहे, या दोघांचं इंटरसेक्शन काय असेल, ठीक आहे ना. आता हा असं जरी दिसत असलं तर समजा कन्सिडर करा की दोन पेपर्स आहेत आपल्याकडे बरोबर, आणि ते दोघं एकमेकाला इंटरसेक्ट करताय. जसं बघा लाईन दोघाला इंटरसेक्ट करताय, कुठे करताय, एका पॉइंटला, बरोबर आहे, एका पॉइंटला इंटरसेक्ट. प्लेन तसं इंटरसेक्ट करतील का एका पॉइंट मधून, नाही करणार बरोबर. ते कसे इंटरसेक्ट करतील, पूर्ण एका लाईन मधून. येतं लक्षात. ओके, असा समजा एक प्लेन आहे आणि जस्ट मोमेंट, समजा हा प्लेन आहे, तर दुसरा प्लेन समजा या टाइप मध्ये आहे, याच्यातून इंटरसेक्ट होते समजा मधून याच्या, तो कसा असेल, समजा या टाइपचा तो प्लेन आहे. ठीक आहे, तर इथे बघा, जस्ट समजून घ्या ते. तर इंटरसेक्ट समजा तो असं दोन पेपर समजा एकमेकाला इंटरसेक्ट करताय, तर ते एकमेकाला इंटरसेक्ट जे करणार असतील तर ती जी इंटरसेक्शन असणार आहे ते काय असणार आहे, एक लाईन तयार होईल, लाईन. ओके, इंटरसेक्शनची, जसं टू लाईन्सचं इंटरसेक्शन फक्त एक पॉइंट असतो, यस. तर बघा, ते इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स, आणि त्या प्लेन म्हणजे जी एक लाईन तयार होणार आहे, त्या लाईन मधून जाणार आपल्याला काय फाइंड करायचं आहे, प्लेन. ओके, तर वेक्टर फॉर्म बघा काय आहे याचा, वेक्टर फॉर्म. ओके, द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन. ओके, पासिंग थ्रू कशाचा इंटरसेक्शन, बघा, पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ आर बार डॉट एन बार इज इक्वल टू d1 अँड आर बार डॉट n2 बार, सॉरी, आर बार डॉट n1 बार आणि आर बार डॉट n2 बार इज इक्वल टू d2 इज. ओके, आता बघा, हे जे प्लेनचे इक्वेशन घेतले आपण, वरती काय बघितलं होतं, प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट एन बार इज इक्वल टू p, हे इक्वेशन बघितलं होतं बरोबर. आता हा आर बार डॉट n1 बार इज इक्वल टू d1 बार, d1, आर बार डॉट n2 बार इज इक्वल टू d2. हे काय असणार आहे, तुमचे दोन प्लेन्स असणार आहेत, d1 d2, हे काय त्या प्लेनचे डिस्टन्सेस आहेत ओरिजिन पासून. ओके, आणि n1 आणि n2 काय आहेत, नॉर्मल्स आहेत. ओके, मग आर बार डॉट n1 बार प्लस, ओके, इज म्हणजे याचं इक्वेशन, म्हणजे वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ दीज टू.
या दोघांच्या इंटरसेक्शन मधून जाणारा प्लेन त्याचं इक्वेशन काय असणार आहे आर बार डॉट एन वन बार प्लस लॅमडा एन टू बार इज इक्वल टू डी वन प्लस लॅमडा डी टू. ओके बघा आर बार डॉट एन वन बार प्लस लॅमडा एन टू बार इज इक्वल टू डी वन प्लस लॅमडा डी टू. ओके डी वन प्लस लॅमडा डी टू हा काय आहे तुमचा वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू the intersection of the two planes r bar dot n1 bar is equals to d1 and r bar dot n2 bar is equals to d2 is okay तर काय आहे r bar dot n1 bar plus lambda n2 bar is equals to d1 plus lambda d2 or r bar dot n1 bar minus d1 plus lambda n2 r bar dot n2 bar minus d2 is equals to 0. ठीक आहे याला काय केलं जस्ट सेपरेट केले लॅमडाच्या एका साइडला घेतले आणि ठीक आहे लॅमडा वाले एका साइडला घेतलेले आणि जे सेपरेट आहेत आर बार डॉट एन वन बार मायनस डी वन प्लस लॅमडा आर बार डॉट एन टू बार मायनस डी टू इज इक्वल टू 0. जस्ट लॅमडाचे जे आहेत ते एका ब्रॅकेट मध्ये लिहिले लॅमडा कॉमन काढून आणि बाकीचे एकीकडे. ठीक आहे तर नेक्स्ट बघा तर कार्टेशियन फॉर्म आता याच्यामध्ये कार्टेशियन फॉर्म बघायचा आहे. बघा कार्टेशियन म्हणजे काय असणार आता इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ ओके याच्या इंटरसेक्शन मधून तर इंटरसेक्शन साठी बघा दोन दिलेले काय दिले तुम्हाला दोन प्लेन बघा प्लेनचं इक्वेशन a1x प्लस b1y प्लस c1z इज प्लस d1 इज इक्वल टू 0. वरती आपण प्लेनचं इक्वेशन बघितलं होतं ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. abc काय असतात डिरेक्शन रेशिओज ओके abc काय असतात डिरेक्शन रेशिओज इथे दोन प्लेन घेतलेले a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू 0 आणि a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू 0. ओके ठीक आहे टायमिंग आपला होत आलेला आहे चेक करूया. ओके तर बघा तर हा काय आहे तुमचा दोन प्लेन्स दिलेले आहेत तुम्हाला गिवन प्लेन्स आहेत. ओके मग यांचं जे इंटरसेक्शन असणार आहे त्या इंटरसेक्शन मधून पास होणारा जो प्लेन असणार आहे त्याचं इक्वेशन. ओके मग काय असणार आहे बघा a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 प्लस लॅमडा a2x प्लस b2y प्लस c2z प्लस d2 इज इक्वल टू 0. ओके बघा समजा दोन दिलेले असतील तर काय असतं पहिला प्लस लॅमडा जसं आपण लॅमडा काय असतो तुमचा पॅरामीटर a बार प्लस लॅमडा b बार ओके इज इक्वल टू 0. जे इक्वेशन a बार आणि b बार काय असतात दोन तुमचे पोझिशन वेक्टर्स दोन पॉइंट्स ठीक आहे ना तसे हे दोन प्लेन्स आहेत मग ए बार प्लस लॅमडा बी बार त्या टाइप मध्ये ए बार म्हणजे काय इथे समजा हा a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 ठीक आहे ना ते डायरेक्टली प्लेन्स आहेत प्लस लॅमडा a2x प्लस b2y प्लस c2z प्लस d2 इज इक्वल टू 0 वेअर लॅमडा इज अ पॅरामीटर. ठीक आहे तर इक्वेशन बरेच आहेत मला रीड करायला सांगितलं तुम्ही काल रीड केलं सर्वांनी. ठीक आहे आता एक 5 मिनिटांनी जॉईन करा आपण काही एक्झाम्पल्स आणि ते काही शॉर्टकट्स दिलेले ते बघूया. ठीक आहे एक 5 मिनिटानंतर जॉईन करा.